वामनाचा चेला मी दिलदार पाहिला, ही मंडळी आहे. वामनाचा चेला मी दिलदार पाहिला, कवी गायकांचा सरदार पाहिला. वाह. वामनाचा चेला मी दिलदार पाहिला, कवी गायकांचा सरदार पाहिला. जसा गुरु तसा चेला स्वाभिमानी जगणारा, जसा गुरु तसा चेला स्वाभिमानी जगणारा. बुद्ध कबीर फुले शाहू भीम सांगणारा. यांच्या गायनात मी आंबेडकर पाहिला, कवी गायकांचा सरदार पाहिला. ज्यांच्या आडनावात कर हा शब्द आला, तोच प्रस्थापितांचा महान कवी झाला. इतिहास तो मनूचा खोडणार पाहिला, कवी गायकांचा सरदार पाहिला. बरोबर आहे का नाही? वामनाचा लक्ष्मण तसा एक श्रावण. लक्ष्मण दादा केदार ही पहिली पिढी त्या काळातली. श्रावण यशवंती बागा. मग दुसरी पिढी प्रतापसिंग बोधरे काका, माझे वडील सिन्ने त्यांना. वामनाचा लक्ष्मण तसा एक श्रावण, बाबूराव विजयानंदा प्रतापसिंगा वंदन. वामनच्या वृद्ध काळाचा, वामनाचा लक्ष्मण तसा एक श्रावण, बाबूराव विजयानंदा प्रतापसिंगा वंदन. मी काय म्हणाल तुम्हाला बघा, लक्ष्मणदादा केदार आहेत वामनदादा कर्डकांची पहिली पिढी शिष्याची. बघा, वामनाचा लक्ष्मण तसा एक श्रावण, बाबूराव विजयानंदा प्रतापसिंगा वंदन. मग काय झालं? वामनच्या वृद्ध काळाचा. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो एक लय महत्वाची गोष्ट आहे. प्रतापसिंग बोधरे काकांचा पगार झाला की ते काय करायचे? वामन कडक बाबांना मनी ऑर्डर करायचे. दादा 50 रुपयाची दर महिन्याला मनी ऑर्डर असते. एका महिन्यात असं झालं की 2-4 म्हणजे 8 दिवस प्रतापसिंग बोधरे काका घाईगडबडीत, कामाच्या घाईगडबडीत किंवा ड्युटीच्या घाईगडबडीत मनी ऑर्डर करायची विसरून गेले. वामन कडक बाबांनी एक पत्र लिहिलं आणि त्या प्रतापसिंग काकांना वामन कडक म्हणतात, प्रतापा 50 रुपये पाठवायची लाज वाटत असेल तर जास्त पैसे पाठव. बरोबर आहे का विजय भाऊ? वाचलं का? ते म्हणतात वामनकडे बाबा पत्रात लिहितात, प्रतापसिंगा 50 रुपये पाठवायची लाज वाटत असेल तर जास्त पैसे पाठव. बघा, हे जसं लेक बापाला सांभाळत असतो, मनी ऑर्डर करत असतो विदेशात असला की, तसे प्रतापसिंग बोधरे काका लेकाची सुद्धा हे बजावत होते. बघा, भूमिका बजावत होते. म्हणून सांगणार की वामनाचा लक्ष्मण तसा एक श्रावण, बाबूराव विजयानंदा प्रतापसिंगा वंदन. वामनच्या वृद्ध काळाचा आधार पाहिला, वामनच्या वृद्ध काळाचा आधार पाहिला, कवी गायकांचा सरदार पाहिला. दादांनी खूप सुंदर ऐकवलं. रमाईच्या रूपात कोण दाखवलं? बुद्धांच्या रूपात बाबासाहेब दाखवले. मी बाबासाहेबांना म्हणालो की तूच बुद्ध माझ्यासाठी सम्राट कबीर ज्योतिबा, तूच बुद्ध माझ्यासाठी सम्राट कबीर ज्योतिबा, तूच बुद्ध माझ्यासाठी सम्राट कबीर ज्योतिबा, तू शिवाजी शाहू राजा माझ्यासाठी भीमबा. कबीराच्या दोह्यापरी अंधश्रद्धेस नाकारले, बुद्ध कबीर फुलेंचे विचार तू स्वीकारले, मुक्यास दिली वाचा तू श्वास घेण्या मुबा. बुद्ध कबीर फुले शाहू भीमरायाला. बाबा बघा, सर्वात महत्वाची गोष्ट आहे की मुक्यास दिली वाचा तू श्वास घेण्या मुबा, तू शिवाजी शाहू राजा माझ्यासाठी भीमबा. म्हणून वामनदा 1965-70च्या सालामधलं गाणं लिहितात. मी गाण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यांच्या आवडीचं गाणं आहे. आमच्या विजू भाऊ म्हणलं की ते गाणं गायला गेल्यावर पण सांगितलं ते गायलं नव्हतं. आता दादा तुम्ही सईवरचं गाणं गायलं, मला सईचं एक गाणं गायचं तुम्ही नवीन लिहिलेलं आहे. भीमा तुझ्या पुढे कैकांची बुद्धी हारली, तुझ्या एका सहीनं जिंदगी सुधारली. पण शेवटी आज झालं की आमच्या म्हणलं तर चांगलं वाटत नाही, एका विषयाला धरून हे होतं. गाणं गाण्याचा प्रयत्न करतो. वामनदा लिहित आहेत. आगनीचा नीतीचा कापू गळा गळा गळा, त्या रक्ताचा लेहू टिळा टिळा टिळा. लवकर द्या. आता ऍक्टिंग केले शोध होत नाही. आज झालंय.
आगनीच नीतीचा कापू गळा त्या रक्ताचा लेहू टिळा नीच नीतीचा कापू गळा त्या रक्ताचा लेहू टिळा मंजुळा आग मंजुळा पाझळ आपला इळा न चल ग रणामध्ये नीच नीतीचा कापू गळा त्या रक्ताचा लेहू टिळा नीच नीतीचा कापू गळा त्या रक्ताचा लेहू टिळा न मंजुळा आग मंजुळा पाझळ आपला इळा न चल ग मंजुळा पाझळ आपला इळा न चल ग रणामध्ये मंजुळा पाझळ आपला इळा न चल ग रणामध्ये विशाल भाऊचं म्हणणं गाण्याची पार्श्वभूमी सांगा. गाणं कधीच माहितीये का 1965-70च्या काळामधलं गाणं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 साली झालं. त्याच्या काही दिवसानंतर आमची पुन्हा आरपीआयची स्थापना झाली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. बाबासाहेब आंबेडकर या स्वप्नातला पक्ष. बाबासाहेब गेल्यानंतर पुन्हा आरपीआयची